प्रशांत, तुला काय वाटतं की बिझनेस प्रेझेंटेशन मध्ये कुठल्या गोष्टी आपण हायलाइट केल्या पाहिजे? ते मी तुला सांगतो, पण पहिले तू सांग तुला काय इम्पॉर्टंट वाटतं बिझनेस प्रेझेंटेशन. ओके, मला वाटतं जेव्हा आपण प्रेझेंटेशन घेतो आणि स्पेसिफिकली जेव्हा आपल्याला बिझनेस लोकांशी बोलायचं आहे त्यावेळेस त्याला लक्षात आलं पाहिजे की याची ताकद काय आहे. जर त्याला ताकद कळाली तर त्याला वाटेल की अरे या ताकदीचा मला फायदा होईल आणि माझी ग्रोथ होऊ शकेल. सो पहिल्यांदा पहिल्यांदा ताकद म्हणजे काय की ज्या प्लॅटफॉर्मवर त्याला काम करायचं, ज्या प्लॅटफॉर्म सोबत त्याला काम करायचंय तो प्लॅटफॉर्म किती स्ट्रॉंग आहे, त्या प्लॅटफॉर्मच्या आजपर्यंतच्या गोष्टी काय आहेत, म्हणजे ज्याच्या बरोबर काम करायचं, ज्या ब्रँड सोबत काम करायचं याची ताकद त्याला कळली पाहिजे. म्हणजे इंडस ऑपॉर्च्युनिटीने गेल्या 21 वर्षामध्ये जे काही काम केले, ज्या गोष्टी उभ्या केलेल्या आहेत, जे सक्सेस क्रिएट केलेलं आहे याची त्याला जाणीव झाली पाहिजे, त्याला ते विकता आलं पाहिजे. म्हणजे काय म्हणतो तू? म्हणजे ह्या 21 वर्षामध्ये प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअरमध्ये इंडस हा जो ब्रँड बनलेला आहे, गेल्या 5-6 वर्षामध्ये जेनेटिक्स मधला आपण लीडर बनलेलो आहोत. 125 पेक्षा जास्त इंडस सेंटर्स मधून आपण सर्व्हिसेस देत आहोत. पॅन इंडिया आपण काम करतोय. ही खूप मोठी ताकद आहे आपली की जी आपल्याला ॲज अन बिझनेस ऑपॉर्च्युनिटी म्हणून खूप मोठी आहे. सो ऑर्गनायझेशन खूप मोठं बनलेलं आहे, ऑर्गनायझेशन एक खूप मोठा ब्रँड बनलेला आहे. ह्या गोष्टी आपल्याला बिझनेससाठी खूप मोठ्या असणार आहेत असं मला म्हणायचंय की ऑर्गनायझेशन मोठी आहे आणि या मोठ्या गोष्टीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे आपला बिझनेस उभा करण्यामध्ये. मी ऍक्च्युली तुला पहिले तेच सांगणार होतो. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय माहितीये का, ज्या ऑर्गनायझेशन बरोबर हा बिझनेस करणार ना त्या माणसाला पहिली गोष्ट ही कळलं पाहिजे की दिस इज अ बिग ऑर्गनायझेशन. येस, एक्झॅक्ट बरोबर आहे. मी 20-21 वर्षांमध्ये प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअरचा लीडर होतो. अवघ्या 5-4 वर्षात मी डीएनएचा लीडर होतो. अशा ऑर्गनायझेशनचं तुला डिस्ट्रीब्युशन जर मिळणार असेल तर ह्याच्यापेक्षा मोठं अजून काय असू सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये का, प्रेझेंटेशन मध्ये बरीचशी लोक ह्या डिस्ट्रीब्युशन चॅनल विषयी बोलतच नाही. बरोबर आहे, माहिती आहे मला हे. आज तू ज्या गोष्टी बोललास, एवढ्या मोठ्या ऑर्गनायझेशनचे डिस्ट्रीब्युशन चॅनल, डिस्ट्रीब्युशनशिप तुला मिळालेली आहे. बरोबर. त्याच पद्धतीने एक सर्वसामान्य माणसाला लिंडस सारखी एक मोठी ऑर्गनायझेशन त्यांची डिस्ट्रीब्युटरशिप दिली जाते. बरोबर. आता विषय काय येतो की त्याला पहिल्यांदा ते त्याला समजलं पाहिजे की डिस्ट्रीब्युशन चॅनल काय आहे. बरोबर. आणि मग त्यांनी तो पुढे सांगितलं पाहिजे. मला इथे खूप मोठी गल्लत जाणवतो की म्हणजे लोकांना पहिल्यांदा डिस्ट्रीब्युशन चॅनलच समजून घ्यायची काय म्हणता येईल, समजून घेत नाही आणि मग तिथं त्यांचा सांगताना गडबड होते. डिस्ट्रीब्युशन चॅनल काय आहे, ज्या पद्धतीनं नॉर्मल केसमध्ये बाहेर डिस्ट्रीब्युशन कुठलेही प्रोडक्ट डिस्ट्रीब्युट केलं त्याच पद्धतीने आपण करतो आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे जर का बघितली आपल्या ह्याच्यात तर विषय असा आहे की मी एखाद्या कंपनीची डिस्ट्रीब्युटरशिप घेतो, ॲज ए मी इंडस्ट्री डिस्ट्रीब्युटरशिप घेतोय आणि कुठलेही पैसे एक्स्ट्रा न भरता मी सब डिस्ट्रीब्युटरशिप निघू शकतो. केवढं मोठं ऑपॉर्च्युनिटी जे बाहेर होत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की बाहेरच्या माणसाला कंपनीकडे जावं लागतं, इकडे डिस्ट्रीब्युटरच डिस्ट्रीब्युटर नेमू शकतो. म्हणजे ही ताकद आहे ना, आणि हे मांडत नाही तू म्हणतोयस. हा सगळ्यात महत्वाचा विषय लोकांनी मांडला पाहिजे असं मला वाटतं. आणि तो प्रेझेंटेशन मधला सगळ्यात एक असा विषय आहे की मला जाणवलेली गोष्ट अशी की बऱ्याचशा लोकांना याच्याविषयी माहिती नसतात म्हणून बोलत नाही, पण याच्याविषयी जर का माहिती घेतली आणि बोलायला लागली तर मला खात्री आहे की आपण जे काही प्रेझेंटेशन देतोय त्याच्यामध्ये नक्की आपल्याला यातनं पार्टनर्स मिळतील. म्हणजे जे इंटरमिडियरीज म्हणजे गावक विक्रेता, ठोक विक्रेता, ऍडव्हर्टायझिंग बजेट, तिकडे पैसा जो खर्च होणार आहे तो आपल्या कस्टमर डिस्ट्रीब्युटरला मिळणार, ज्याच्यातनं तो धंदा उभा करू शकतो आणि मोठे पैसे कमवू शकतो. हेच सांगायला जर आपले लोक कमी पडत असतील तर धंदा मोठा आहे कसा कळणार आहे लोकांना. बरोबर. म्हणजे बाहेरचा एखादा व्यक्ती असेल आणि त्याला बाहेरची डिस्ट्रीब्युटरशिप घ्यायची असेल तर त्याला कंपनीकडे जावे लागतं. आपल्याकडे एखाद्या डिस्ट्रीब्युटरनी सब डिस्ट्रीब्युटर नेमायला त्याला एक्सक्लुझिव्ह राईट्स मिळाले आहेत कंपनीकडनं. बरोबर. सो ह्याचा अर्थ काय होतो की विनामूल्य फ्री डिस्ट्रीब्युटरशिप त्या माणसाला आपल्याकडे मिळते. त्याला बाहेर कुठलीही डिस्ट्रीब्युटरशिप घ्यायची असेल त्याला पैसे द्यावे लागतील. इवन इफ इट इज ही वॉन्ट्स टू सेल मिनरल वॉटर जरी विकायचं असेल ना, किंवा
पॅकेज ड्रिंकिंग वॉटर विकायचं असेल त्याला त्यांचे पैसे द्यावे लागतात. आपल्याकडे ही डिस्ट्रीब्युटरशिप फ्री आहे, पण ती फ्री आहे म्हणून आपण ताकदी मांडत नाही का? बरोबर कदाचित आहे ना. तुला नाही वाटत आपली ज्या इंडस्ट्री आहे किशोर, Yeah. आपल्या इंडस्ट्रीपैकी अशी जर ताकदीची इंडस्ट्री तर ती डिस्ट्रीब्युशन बिझनेस हा ताकदीने मांडला पाहिजे. 100%. पण मी अजून त्याला एक गोष्ट कनेक्ट करू इच्छितो, बोल ना. की जसं डिस्ट्रीब्युशन चॅनल आपल्याकडे जेवढं स्ट्रॉंग आहे आणि डिस्ट्रीब्युटरशिप आपण जेवढी ऑफर करतोय strong, प्रत्येक डिस्ट्रीब्युटरला त्याच्यासोबत एक प्रोडक्ट सेल करायला लागतं. बरोबर. Yes. आणि जर आपल्याकडच्या सर्व्हिसेस बघितल्या किंवा आपलं बुके ऑफ सर्व्हिसेस बघितला किंवा इकोसिस्टम आपली सर्व्हिसेसची जर बघितली तर त्याच्याकडे प्रचंड मोठं प्लॅटर आहे की त्याच्यातनं तो लोकांपर्यंत पोहोचू शकतो, जाऊ शकतो. आणि गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये आपण बघितलंच आहे की करोनामुळे किती लाख लोक जगभर एक्सपायर झालेली आहेत. पण त्याच्यात जोडीला एक आकडा अजून महत्वाचा आहे, तो नॉन कम्युनिकेबल डिझीजमुळे लोकांची जी डेथ होते तो आकडा अॅन्युअल आहे. दरवर्षी 4 करोड लोक एक्सपायर होतात नॉन कम्युनिकेबल डिझीजमुळे. म्हणजे यू आर सेईंग की करोनामध्ये जेवढे लोक एका वेळात मिळत तशी जास्तीत जास्त लोक मृत्युमुखी पावतात एक्झॅक्टली बिकॉज ऑफ नॉन कम्युनिकेबल डिझीज. एक्झॅक्टली त्याच्याचमुळे आज हेल्थकेअर इंडस्ट्रीला किती महत्व निर्माण झालंय हे पण त्या डिस्ट्रीब्युटरला तेवढंच सांगणं आय एम गरजेचं शुअर हे मला पण पटतंय. अगदी बरोबर आहे. स्कोप म्हणजे मजा बघ ह्याच्यात मी तुला सांगतो, जेव्हा कोविड झालं ना लोकांना तेव्हा प्रिव्हेंटिव्ह टेस्टिंग RT-PCR वाटायला लागलं. Correct. की- हो 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 हा ना, की कोविड आहे की नाहीये, होऊ शकतं की नाही होऊ शकतं, हा. काय सिच्युएशन आहे, ही प्रिव्हेंटिव्ह टेस्टच होती ना. Correct. येस. म्हणजे आज मार्केट सुसज्ज आहे प्रिव्हेंटिव्ह टेस्टिंगसाठी. Exactly. मग ते चेकअप मध्ये असू शकतं, लॅब मध्ये असू शकतं, DNA मध्ये असू DNA मध्ये शकतं, असो. एक्झॅक्टली है ना. Exactly. व्हॉट यू सेइंग इज ऍब्सोल्युटली, मी 100% ऍग्री करतो. बरोबर. आणि त्याच्या जोडीला त्याला जे इन्कम जनरेट करायचे, त्याला जे आउटपुट जनरेट हा. करायचं या ऑपॉर्च्युनिटी मधनं किंवा डिस्ट्रीब्युटरशिप मधनं, त्यालाही तेवढंच प्लॅटर समोर आहे. म्हणजे जर आपला IRS बघितला आपण तर IRS ला 6 6 इन्कम आहे. डायरेक्ट प्लान आहे, टीम इन्सेंटिव्ह प्लान आहे, रिपर्चेस प्लान आहे, रिपीट परचेस प्लान आहे. बरोबर. LSP सारखा सुंदर डायरेक्शन देणारा प्रत्येक डिस्ट्रीब्युटरला आपण रोडमॅप तयार केलेला. रोडमॅप तयार करून दिलेला आहे आणि त्याच्यात बरेच माइलस्टोन पण दिले. त्याच्यामुळे त्याला ही स्पष्टता मिळते की मला कशा पद्धतीने या व्यवसायामध्ये पुढे वाटचाल गेलं करायची. गेलं पाहिजे. बरोबर आहे. आणि 6वा पण तेवढाच महत्वाचा आहे की आपण प्रमोशनल स्कीम्स आणि कॉन्फरन्सेस देतो ज्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा हा विकास 100% होतो, नाही का? येस. बरोबर आहे, आय अग्री. इनफॅक्ट आपल्या ज्या कॉन्फरन्सेस होतात ना, ज्या मग ती असोसिएट क्लबची असू दे, एक्झिक्युटिव्ह क्लबची असू दे, डोमेस्टिक असू दे, इंटरनॅशनल असू दे, वेगवेगळे हे जे मॉडेल्स काढलेत ना, किशोर राईटली सेट, त्या माणसाचं एक्सपोजर वाढलं ना तर धंद्यातली थॉट प्रोसेस पण 100%. माइंडसेट त्याचा हा, बदल. मग हे इन्क्लूड झालंच पाहिजे ना. हो 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 हे इन्क्लूड होत नाही. आता IRS सारखा जो प्लॅटफॉर्म आहे ह्याचा प्रिन्सिपल लोकांना एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. See, आपल्याकडे 6 प्रकारचे इन्कम आहे, लाईक यू राईट सेड. बरोबर. पण विचार कर, एखादा माणूस एक काम करतो, करेक्ट. तेच काम रिपीट करतो, त्याला परत पैसे मिळतात. बरोबर. हो बरोबर. एका वर्षाच्या आत करतो, रिपर्चेस मिळतात. पुढच्या वर्षीपासून करतो तर Repeat. रिपीट परचेस चेक मिळतात. वेळेत करतो तर फास्ट ट्रॅक बोनस मिळतो. Correct. परत परत करतो, कन्सिस्टन्सी बोनस मिळतो. एका विशिष्ट काळात करतो तर स्कीमचे ऍडव्हान्टेजेस घेतो हो, हो, आणि हो. वेगळ्या विशिष्ट काळात घेतो तर फॉरेनला फिरायला जातो. म्हणजे एकाच कामावर 6 प्रकारचे इन्कम मिळतात. दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ IRS. तू लक्षात घे. करेक्ट. हो. आणि हे आपण जर राईट पद्धतीने कम्युनिकेट केलं ना, राईट, तू जो बोललास त्याला एक्सटेन्शन देतोय फक्त मी, की हे जर कम्युनिकेट केलं ना तर डोंट यू थिंक इट विल बी बेटर. 100%. हो 100%. तू विचारला होता ना प्रश्न, म्हणून तुला सांगतोय. हा. हो. काय म्हणजे म्हणतो? त्याला कळू शकेल की अरे याला माझ्या म्हणजे मला जो इन्कम करायचा आहे तर याच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे, एका कामामध्ये किती प्रकारचं इन्कम मी घेऊ शकणार आहे. पण आपल्या माणसाने हे कम्युनिकेट केलं पाहिजे. हे गरजेचं आहे. Exactly. म्हणजे इन्कम सांगतो, कधी कधी काय होतं माहितीये का, त्या आकडेवारीच्या हिशोबात आपला माणूस राहून जातो. पण कधी हे जर आपण मेन्शन करू शकलो ना की आपल्याकडे महिन्याला 2दा पेमेंट मिळते. Exactly. इजंट इट ऍडव्हान्टेज? बाहेर माणसाला एकदाच एकदा मिळते. 12 वेळा मिळते वर्षात, आपल्याकडे 24 वेळा 24 जायचा वेळा chance आहे. प्लस ऑर्गनायझेशन म्हणते की तुम्हाला एका फोर्टनाईटला एका आयडी वरती मॅक्सिमम 20 लाख रुपये मिळू शकतात. Correct. वर्षाचं पोटेन्शियल कळते 4 करोड 80 लाख रुपये. कदाचित. एक्झॅक्टली. पण कदाचित ते आज नाही मिळणार. हो पण बिझनेस बिल्ड केल्यावर वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष,
4 वर्ष, कारण की धंदा हा लॉंग टर्म असतो. लॉंग टर्म. राईट. पण शॉर्ट टर्म मध्ये जुगार असतो, लॉंग टर्म मध्ये धंदा असतो. हे अगदी मी बरोबर. लहानपणी शिकलो, एकाचा 1.25 म्हणजे धंदा, एकाचा 2 म्हणजे जुगार. शॉर्ट टर्म असतं ना साहेब ते. हो. शॉर्ट टर्म नाही, Right. लॉंग टर्म धंदा आहे. राईट. जर लॉंग टर्म धंदा आहे तर त्याला आहे ना कुठले तरी तत्व असेल रन करणार. बरोबर. जेव्हा आपण 20 लाख रुपये बोलतो ना, हो हो ते लोक म्हणतात हे शक्य नाही. कारण की तो कुठल्या अँगलनी विचार करतो माहितीये का, स्वतःच्या मैं 20 लाख हो नाही सकता. अरे तुझे 20 लाख नाहीये, धंद्याच्या हो. मॉडेलच्या मॉडेलचे. राईट. एक्झॅक्टली. आणि तेव्हा त्याला धंद्यातली तत्व, लिनियर इन्कम, लिव्हरेज इन्कम, अदर पीपल्स मनी, अदर पीपल्स एफर्ट्स, Effort. आपण राईट पद्धतीने ट्रेनिंग डेव्हलपमेंट प्रोग्राम्स फॉलो केले तर ह्या गोष्टी शक्य होतात. हे जर दाखवलं नाही ना तर त्याच्या डोक्यात बसणारच नाही. बरोबर. कारण की तो त्याच्या अँगलनी विचार करतोय, हो, बॉस हो, मैं 20,000, 25,000, 50,000, लाख रुपए, 2 लाख रुपए महीना कमाने वाला आदमी हूँ, हो और ये आके मेरे को क्या बोल रहा है 20 लाख. 20 लाख रुपया. पागल हो गया. अरे शक्य आहे का? हा विचार Yes. असं कुठे होतं का, होतं. असं तो विचार करतो. पण राजा, ते तुझा माझा विषय नाहीये, धंद्याचं पोटेन्शियल Principle आहे. हा. तू थोड्या वेळ अगोदर सांगितलंस की कंपनीची इन्फॉर्मेशन. हो अरे कंपनीला 30 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार हे असेच मिळाले का? 22 वर्ष, 21-22 वर्ष कंपनी टिकली आहे. हो हो कशामुळे टिकले? या तत्वांमुळे की नाही? अगदी बरोबर आहे. राईट. मग तुम्हाला स्पेनला बार्सिलोनाला IWEC वाले बोलवतात, पुरस्कार देतात. न्यूयॉर्कला बोलवतात, स्टेविज वाले पुरस्कार देतात. भारत गौरव पुरस्कार मिळतो, एशिया पॅसिफिक पुरस्कार मिळतो, हिरकणी पुरस्कार मिळतो. 30 अवॉर्डच्या पेक्षा जास्तीची लिस्ट आहे, सगळेच बोलू शकत नाही, मला आठवत नाहीत एवढे पुरस्कार आहेत. हो 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 पण हे मिळाले कशामुळे? आपल्या धंद्याची ताकद जर आपण आपल्या लोकांना नाही दाखवू शकतो, येणाऱ्या पार्टनरला दाखवू शकलो नाही ना, तर मग ह्या गोष्टीला कधीच अर्थ होणार नाही. बिनधास्तपणे आपला धंदा मांडता आला पाहिजे. आपल्या ऑर्गनायझेशनची ताकद, आपले प्रिन्सिपल्स, ज्याच्यामुळे एवढे पैसे मिळतात, 6 प्रकारची इन्कम, डिस्ट्रीब्युशन चॅनल, हे सांगितलंच पाहिजे. जेव्हा ह्या गोष्टी आपण आपल्या लोकांसमोर मांडतो तेव्हा त्याला धंद्याचं डिसिजन घेणं हे सोपं जाऊ शकतं. परफेक्ट.